मतदानानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची संपूर्ण पत्रकार परिषद सोलापूर लोकसभा 2024. नाही पूर्ण सांगा. आज दिवसभरात निवडणूक प्रक्रियेत कोणी अडथळा निर्माण केलाय? नाही, असं आमच्याकडे काल आणि परवा एकाच जगातून फोन आला होता. तो किती जेन्युइन होता मला माहित नाही, की आम्हाला आता असं शक्य आहे की हा अमुक एरियामध्ये लोकांना ते वोट देण्यापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न आहे लोकांचे. तर तिथे आम्ही तत्काळ ते SP साहेब असतील, CP साहेब असतील, त्यांच्याशी संवाद साधून आम्ही तत्काळ तिथे एरिया डॉमिनेशन मार्चेस पण केला आहे. एक विधानसभा मतदारसंघ मध्ये आम्हाला असं एक माहिती मिळाली की एक स्पेसिफिक एरियामध्ये लोकांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. तिथे आम्ही एरिया डॉमिनेशन मार्चेस करून दिला. तिथे जे एरिया डॉमिनेशन मार्च करत होते त्यांना आम्ही ते पॅम्फलेट पण वाटला, ज्यामध्ये माझ्या आणि SP साहेबांचा पर्सनल नंबर होता आणि PI साहेब आणि DSP साहेब की जर तुम्हालावर कोणी दबाव आणत आहे की वोटिंग देऊ नका तर तुम्ही तत्काळ कॉल करा. तर मला तर एकही तिथून कॉल नाही आला. एक एरिया डॉमिनेशन मार्चेस झाला. ते जे लीडर्स होते ते एरियाचे DSPने त्यांना बोलविला की तुम्ही तत्काळ सांगा जर कोणी तुमच्यावर असा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. तो अडथळा मतलब कोणाला दबाव टाकण्याचे तर आमच्याकडे नाही आले. काही एरिया डॉमिनेशन आणि सगळे चांगल्या पद्धतीने झालंय. आता CB जिल्हा आहे, हेल्पलाईन नंबर आहे, कलेक्टर SP CP चे सर्वांच्याकडे नंबर आहे जिल्ह्यामध्ये. तर अडथळा क्रिएट करण्याचे हे नाही झालंय कुठे. जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे धोरण आहे स्वीप त्याला मी म्हणतो. स्वीप मध्ये आम्ही काय करतो की आम्ही प्रत्येक कॉलेजला प्रत्येक स्कूलला प्रत्येक जे इंडस्ट्री आहेत मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं होतं की आम्ही काय काय प्रयत्न केला आहे. लेबर इंडस्ट्री असोसिएशन सोबत एक करारनामा त्यांच्याकडून पत्र घेतलं आहे. कॉलेजमध्ये आमचं स्वीप झालं आहे. हे सगळे केल्यानंतर आता जे तुमचा हे आकडा आहे ना 57.45 57.46 इन सोलापूर, जसं मी सांगितलं यामध्ये 1.5 ते 2% वाढ होईल. कारण आता एक्झॅक्ट माहिती आम्हाला नाही मिळत आहे. आम्ही ऑलवेज अंडर रिपोर्टिंग करतो. असं नाही झालं पाहिजे की आम्ही 60% सांगितलं त्यानंतर ते 59% आलं. आम्ही 59% सांगितलं नाही, तो 60% त्याबद्दल काही चर्चा नाही. कोणी हे नाही सांगणार की यांनी वाढवून सांगितलं आहे. आमच्या हे जे पर्सेंटेज येईल ते 59 to 60 चे जवळपास येईल असा माझा अंदाज आहे. आणि मागच्या वेळी हे जे पर्सेंटेज होतं ते 58 चे जवळपास होतं, 42 सोलापूरमध्ये, तसेच 43 माडामध्ये. आताही फलटणमध्ये आणि बरेच जागा लोक रांगात आहे. त्यांच्याकडून आता प्रिसाइडिंग ऑफिसर कडून ते एक्झॅक्ट माहिती नाही भेटली आहे की एक्झॅक्टली किती झालंय. हे जे 59.87 आहे आम्हाला असं वाटतं की हे दिस विल गो टू 62 63. फलटणमध्ये फक्त मला वाटतं फलटणमध्ये जे रिपोर्टिंग आहे जसं फलटणच्या किती आहे 64.23, पण त्यांचे तिथे जे ARO आहेत त्यांचं म्हणणं आहे की दिस विल गो टू 67. असे प्रत्येक जगा 2-2.5% वाढणार. तर ते जे मतदानची टक्केवारी आहे ते सोलापूरमध्ये खाली जाणार नाही आणि माडामध्ये पण तसेच राहणार. तर इट विल नॉट गो डाऊन कम्पेअर्ड टू द लास्ट इलेक्शन. नंबर सगळे एक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट टाइमला 1950 नंबर लागत नव्हता. म्हणजे ते माणसं कमी होते किंवा बिझी लागत होता. काही लोकांनी 4 हंटिंग लाईन दिली होती. मी स्वतः आज तर नाही, पण मी स्वतः काल परवा कॉल करून चेक केलं होतं, ते उचलत नाही. काल परवा पण आज ठीक आहे. नेक्स्ट टाइम मी हंटिंग लाईन वाढवलं. ठीक. जर मतदार यादीत नावं नसलेली अनेक लोक असं मतदान केंद्रावर जाऊन सांगत होती की मी जिवंत आहे, माझं नाव मयत मध्ये का. तर एक संशय असा आहे की कदाचित पुरावा देईल उद्या पाहून की अनेक PRO घरी गेले नाही, 5,000 रुपयावर कॉन्ट्रॅक्टला खाली माणूस नेमला, त्यांनी जाऊन बघून यायचं आणि त्यानं ते काम करायचं. बरोबर. आणि एका मतदारसंघाचा जर प्रश्न असला तर ठीक आहे, समजू शकतो. जवळपास पूर्ण आपल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात हा प्रश्न आहे. आणि ही नावं जी आहेत 200, 150, 300 ह्या प्रमाणात आहे. 5 नावं असतील तर ठीक आहे, हरकत नाही, कमी जास्त होत आहे. पण मोठ्या प्रमाणात जर लोक मतदान त्याचं बाद होत असेल तर ते फार अवघड आहे. आणि हे तक्रारीसाठी तुम्ही कसं आव्हान करणार? त्यासाठी मी सांगितलं ना की तुमच्या हे ग्रामीण भागमध्ये कमी झालाय, शहरी भागमध्ये नेहमीचा प्रॉब्लेम आहे. कारण BLO प्रत्येक जगा जाऊ नाही शकत आणि दुसरं ते प्रत्येकला ओळखतात नाही. बरोबर. आता यासाठी ज्यांची तक्रार आहे त्यांनी आमच्याकडे तक्रार करावे. जर काही जेन्युइन मिस्टेक झालं असेल, BLO कडून सुटला असेल तर त्याबद्दल आम्ही वेगळी पद्धती हे करू. पण जर जाणून बुजून त्यांनी केलं असेल तर त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करू. ज्यांना तक्रार करायची त्यांनी तक्रार करावी. आम्ही एन्श्योर करू की विधानसभामध्ये असा
नाही झाला पाहिजे. तर डिलीट झाला असेल तर तुम्ही कारण काय आहे का डिलीट तो मला चौकशी बघा नेमके 90% केसेसमध्ये कसं असते सिटीमध्ये की BLOने 2-3 वेळा तिथे व्हिजिट केला, त्यानंतर बाजूला जे नेबर आहे ते तिथे सापडले नाही, त्यांनी सांगितलं की जे बाहेर बसला ते स्लिप वाटत त्यांच्या यादीमध्ये नाव आहे, पण आतमध्ये गेल्यावर त्यांना कळालं की आमचं मतदार यादीत नाव डिलीट झालं आणि त्यांना दुसरीकडे कुठेही नाव सापडले ना काही. असे डिलीटचं काय आहे? आणि देखा बघा नियम कसा असते आपल्याला सर्वांना आठवण असेल की आम्ही 27 ऑक्टोबर 2023 प्रारूप मतदार यादी आम्ही जाहीर केली होती. हा जो प्रारूप मतदार यादी आहे ते आम्ही त्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतला. प्रत्येक मतदान केंद्राला जे BLO होते ते 3 दिवस तिथे ते होते ते प्रारूप मतदार यादी घेऊन. याशिवाय प्रत्येक तहसीलदारकडे गट विकास अधिकारीच्या ऑफिसमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे वेबसाईट आहे त्यामध्ये आम्ही सगळे जग हे प्रकाशित केली होती. हा जो प्रकाशित आम्ही यादी केली होती आणि जाहीर केली होती त्याबद्दल आम्ही प्रत्येक आठवड्यात 15 दिवसात आम्ही सूचना पण देत होतो की जर आपण आपले नाव बघून घ्या, ज्याची प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसेल तर आपण आम्हाला सांगा, फॉर्म 6 आम्ही तुमच्याकडून भरून घेऊ आणि तुमच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करू. आता जे बेसिक फॅक्ट कसं आहे की आमच्याकडे जसं मी सांगितलं 3617 BLOs आहेत, 36,56,000 वोटर्स आहेत. 36,56,000 वोटर्स म्हणजे तुम्ही पकडा की 9 ते 10 लाख घर आहेत. प्रत्येकचे घरी जाऊन त्यांना ते चेक करावे लागते की हे ॲबसेंट आहे, शिफ्टेड आहे, डिलीटेड आहे. शहरमध्ये काय असते की बरेच वेळी लोक जे आहे ते पुणे शिफ्ट झाले, आता तिथे त्यांचे नाव आहे तिथे नाही. BLOने व्हिजिट केला, त्यांना दिसला 1 व्हिजिट 2 व्हिजिट कोणी नाही आहे, त्यांनी डिलीट करून टाकला. आता काही यामध्ये असं पण नक्की असे प्रकरण असते ज्यामध्ये चुकीने ते डिलीट झाले असेल, त्याबद्दल त्याला मी डिनाय करत नाही, पण 90% प्रकरणामध्ये काय असते BLO गेले आणि तिथे कोणी सापडले नाही त्यामुळे त्यांनी नाव डिलीट केलं. मतदारनी जर हे त्यावेळी बरेच लोकांनी असं पण केलं की त्यांना दिसला, आम्ही जे आवाहन केलं होतं की तुम्ही तुमचे नाव मतदार यादीमध्ये बघून घ्या, त्यांना ते दिसला की माझं नाव डिलीट झालेलं आहे, त्यांनी तत्काळ आम्हाला सांगितलं, आम्ही फॉर्म 6 त्यांच्याकडून भरून घेऊन त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं. आता नियम कसा असते की लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन ऑफ फायलिंग नॉमिनेशन जे होता आमच्याकडे 19 एप्रिल होता, त्याचे 10 दिवस आधीपासून तुम्ही कोणाचे नाव त्यामध्ये समाविष्ट नाही करू शकत किंवा डिलीट पण नाही करू शकत. म्हणजे आमच्या जिल्ह्यासाठी 9 एप्रिल पासून आम्ही त्यामध्ये नाव ऍड पण नाही करू शकत, डिलीट पण नाही करू शकत. 27 ऑक्टोबर पासून 9 एप्रिल पर्यंत आम्ही आपल्या माध्यमाने प्रत्येक बातमीपत्रामध्ये आमचे जे स्वीपची ऍक्टिव्हिटी झाला होता, वेगवेगळे रॅली काढले होते आम्ही शहरामध्ये, कॉलेजेसमध्ये, तिथे आम्ही सांगितलं होतं की तुम्ही प्रारूप मतदार यादीमध्ये तुमचे नाव बघून घ्या, जर नसेल तर आम्ही ऍड करू. आता जर प्रारूप मतदार यादीमध्ये नाव डिलीटेड आहे किंवा दिसत नाही ना, तर कलेक्टरला हे कुठल्याही प्रकारचे अधिकार नसते की आम्ही त्यांना सांगू की तुम्ही वोटिंग करून घ्या, तो आमचा अधिकार नाही आहे. तरी सुद्धा हे खरं आहे की काहीच नाव चुकीने डिलीट झालं असेल. यामध्ये आम्ही सर्व जे असे मतदार होते ज्यांच्या असा कंप्लेंट होता की माझं नाव डिलीट झालं आहे, त्यांच्याकडून आम्ही ऍप्लिकेशन घेऊ, आम्ही चौकशी करू की यामध्ये BLOने काही वेगळे प्रकारचे काही मिसचिफ तर नाही केलं. मिसचिफ जर केलं असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई होईल. जर चुकीने शूटला असेल, त्यांचे काही त्यामध्ये मिसचिफ नसेल, तर आम्ही हे लोकांच्याकडून फॉर्म 6 भरून घेऊ आणि आम्ही खात्री करू की हे लोकांचे जे नाव आहे ते विधानसभामध्ये मतदान करण्यापासून ते वंचित नाही राहिले पाहिजे, हे नक्की आम्ही प्रयत्न करू. पण पुन्हा मी एक वेळी सर्व आमचे जे मतदार आहेत त्यांना मी हेच आवाहन करतो की पुन्हा आम्ही हे सहज यादी प्रकाशित करणार, आवर्जून आपले नाव आहे किंवा नाही आहे हे बघून घ्या, कारण हे खूप मासिव एक्सरसाइज असते. BLOने कुठे चूक केला गेला आणि कोणी सापडले नाही, जे नेबर आहे जे बाजूला राहतात त्यांनी सांगितलं की हे लोक परमनंटली बरेच वर्षापासून शिफ्ट झाले. ग्रामीण एरियामध्ये हे चूक जे आहेत ना ते कमी प्रमाणात आहे, कारण माझ्याकडे जे फोन आले ते खूप कमी ग्रामीण एरियामध्ये आहे. लोकांना माहीत असते ना की कोण आहेत, कोण गेले, कोण बाहेर गेले, कोण नाही आहे. शहरी भागमध्ये हे फक्त सोलापूरमध्ये नाही, पूर्ण भारतमध्ये असं असतं, मतलब शहरी भागमध्ये लोकांचे नाव जास्त डिलीट झालेले आहेत. आमचे हेच प्रयत्न राहील की विधानसभेमध्ये नाही झालं पाहिजे. कारण आम्हाला पण माहित नाही आहे, आता कळते नाही की काय एक्झॅक्टली कारण आहे.
ते आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर पूर्ण चौकशी झाल्यानंतरच हे कळेल की कसं का झालं आहे. कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल होता? त्यामध्ये नंबर 1 353 आम्ही लागू, बाकीचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट 1951 चे जेवढे सेक्शन्स आहेत ते तर त्यांच्यावर लागतीलच, पण 353 खाली पण आम्ही गुन्हा दाखल. ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जास्त ते अधिकारी बघितले नाही का म्हणतात? नाही, त्यामध्ये कसं असते ना की आम्ही बूथ मध्ये फ्रिस्किंग करण्याची आमची पद्धत नाहीये. जर आम्ही फ्रिस्किंग करून लागलो तर नंबर 1 काय झालं की ते रांग खूप मतलब जे टाइम आहे ते खूप उशीर होईल. स्पेशली असे पोलिंग बूथ मध्ये जिथे लोक संध्याकाळी जास्त येतात. दुसऱ्या लोकांना पण हे बरोबर वाटणार नाही ना की आम्ही वोटिंग करायला जातो आणि तुम्ही पूर्ण फ्रिस्किंग करत आहोत. तिसरा हा ज्या केस आहे यामध्ये आता मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल पोलीस विभागाकडून, पण जे प्राथमिक माहिती आम्हाला भेटली आहे त्यामध्ये त्यांच्याकडे पेट्रोल किंवा रॉकेलचा एक पाऊच होता आणि एक माचिस होता. तर हे जर फ्रिस्किंग तुम्ही केला तरी सुद्धा हे बॉडीमध्ये लपवणे फार अवघड नाही आहे. मतलब त्यांनी मला वाटतं की असा केला असेल, ते व्हिडिओ मला बघावे लागेल पूर्ण व्हिडिओ. असा केला असेल की त्याने आतमध्ये गेले असेल आणि ते पाऊच मारून आणि त्यावर माचिस हे केलं असेल. त्यामध्ये 5 ते 10 सेकंड लागतील. मराठा आरक्षणाची घोषणा दिला आम्हाला माहित नाही त्याबद्दल काहीच सांगता येत नाही. ईव्हीएम वर भरोसा नाही, मला माहित नाही. मला ते ना पोलीस विभाग कडून हे घ्यावे लागेल की नेमका कारण काय होता आणि त्यानंतरच त्याची आम्ही सांगू शकणार. आता आमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. बरं, आपल्याला असं वाटत असेल की प्रक्रिया संपली आहे. माझी जी प्रक्रिया ते उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार. आता पूर्ण मला सीलिंग करायचे, तो पण खूप क्रिटिकल प्रोसेस आहे. पूर्ण जे गाडी आहेत, पूर्ण मशीन ते व्यवस्थितपणे इथे आले पाहिजे. आम्हाला ते सीलिंग करावे लागेल. उद्या सकाळी 11 वाजता ऑब्झर्व्हरच्या खाली ते निरीक्षण होईल सर, जे मतलब पेपरचे की बरोबरपणे प्रिसाइडिंग ऑफिसरनी भरला आहे की नाही. त्यामध्ये कॅन्डिडेट्स पण बसतात आणि त्यानंतर पण बरेच रिपोर्ट्स आम्हाला पाठवावे लागते. उद्या संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत पूर्ण प्रोसेस संपेल. त्यानंतर आम्ही बघू की एक्झॅक्टली काय कारण आणि कशासाठी केलं. अधिकारी सोलापूर, आता 7 महिला सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होतात. आता सर्व मतदान केंद्रावर 2-3 मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रावर वोटिंग संपलं आहे. रांगमध्ये 2-3 केंद्रावर फक्त रांगमध्ये लोक आहेत. आता सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ निहाय आणि लोकसभा मतदारसंघ निहाय जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो. पहिले मी 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो. 42 सोलापूर मध्ये 57.46% वोटिंग झालेले आहे. यामध्ये आता 1-2% वाढ होईल, 1 to 2% यामध्ये वाढ होईल. विधानसभा मतदारसंघ निहाय 247 मोहोळमध्ये 60.16% वोटिंग झालेलं आहे. 248 उत्तर सोलापूरमध्ये 56.81% वोटिंग झालेलं आहे. 249 सोलापूर मध्यमध्ये 56.32% मतदान झालेलं आहे. 250 अक्कलकोटमध्ये 55.31% मतदान झालेलं आहे. 251 दक्षिण सोलापूरमध्ये 58.21% मतदान झालेलं आहे. पंढरपूरमध्ये 58.09% मतदान झालेलं आहे. असा 42 सोलापूरमध्ये 57.46 57.46% मतदान झालंय. जसं मी सांगितलं यामध्ये 1.5-2% आता वाढ होईल. तसेच 43 माढा लोकसभा मतदारसंघमध्ये 59.87 59.87% मतदान झालेलं आहे. 244 करमाडामध्ये 55% मतदान झालेलं आहे. 245 माढामध्ये 61.13% मतदान झालेलं आहे. 253 सांगोलामध्ये 59.95% मतदान झालेलं आहे. 254 मार्चेसमध्ये 60.28 60.28% मतदान झालेलं आहे. 255 फलटणमध्ये 64.23 64.23% मतदान झालेलं आहे. 258 मानमध्ये
58.42 58.42% मतदान झालेलं आहे. असे 43 माडामध्ये 59.87% मतदान झालेलं आहे. प्रत्येक जगा मतदानची जी प्रक्रिया होती ते शांततेने पार आम्ही पाडू शकलो. एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक 86 मध्ये एक मतदारांनी ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता. जी आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे BU आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता. तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते पाणी टाकून ते आग विझवला. तरी सुद्धा BU जे होता ते कटसर झाला होता पण डॅमेज नाही झाला होता. जे कंट्रोल युनिट आहे आणि जे VVPAT युनिट आहे त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता. ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मतदान असते, जे वोट्स असते ते CU मध्ये स्टोर्ड असते, कंट्रोल युनिट मध्ये स्टोर्ड असते. तर त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास 403 लोकांनी मतदान केले होते. त्यांचे जे 403 मत आहेत ते CU मध्ये आणि VVPATचे ड्रॉपबॉक्स मध्ये जे स्लिप असते ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही. जे 403 लोकांनी मतदान अगोदर केला होता, आदेश केला होता, त्यांचे मत व्यवस्थित आहे, ते सेफ आहे. हा इन्सिडेंट घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला मी पोलिस ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल. आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले, DSP पण पोहोचले आणि तिथे ईव्हीएम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला. कंट्रोल युनिट आणि VVPAT इंटॅक्ट होता, BU फक्त कटसर झाला होता, तो पण इंटॅक्ट होता. तरी सुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ईव्हीएम सेट पूर्ण आणला आणि त्यावर मॉक पोल घेऊन पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांततेने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे. आता सीलिंग सुरू होणार. प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिव्हिंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत, तिथे आम्ही रिसीव्ह करू आणि त्यानंतर आज रात्रभर तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे तिथपासून आमच्या जे स्ट्रॉंग रूम आहे रामवाडी गोडाऊन तिथपर्यंत एक विधानसभा निहाय ते गाडी येईल, कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्ट्रॉंग रूममध्ये ते सीलिंग करणार. उद्या 11 वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत 42 सोलापूर आणि 43 माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल 11 वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा जे रामवाडी गोडाऊन आहे ते सील करणार. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.